नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. आज दुपारनंतर प्रचंड वेगाने वारे वाहणार. मुख्यमंत्र्यांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सोमवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात एक छोटेखानी निवेदन दिलंय. यामध्ये त्यांनी पाऊस आणि पूर परिस्थितीच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय. आज दुपारनंतर अनेक भागात मोठ्या प्रमाणात वेगानं वारे वाहण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे झाडे पडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास टाळावा. कोणतीही अनावश्यक कारण असल्याशिवाय प्रवास करू नये. तरुणांनी या काळात पर्यटनासाठी धबधबे किंवा इतर ठिकाणी जाऊ नये असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं. उद्या पूर्ण म्हणजे आता हे निवेदन माझ्याकडे तयार आहे, पण आजचा दिवसही महत्त्वाचा आहे. त्यामुळे अर्धवट निवेदन करण्याच्या ऐवजी उद्या या संदर्भात संपूर्ण निवेदन हे आपण या ठिकाणी करू. पण आज या सभागृहाच्या माध्यमातून मी नागरिकांना विनंती करतो की आज दुपारनंतर खूप मोठ्या प्रमाणात वारे असणार आहेत. त्यामुळे झाडांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. टीन वगैरे जिथे लागले असतात तिथे परिणाम होऊ शकतो. या दृष्टीनं लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथे लोक बाहेर काढलेले आहेत. त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. पण लोकांनी ही सावधानता ठेवावी. शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि विशेषतः युवांना माझी विनंती आहे की आजचे वारे आणि एकूण पावसाची परिस्थिती बघता टुरिझम म्हणजे ज्याला आपण असं म्हणतो की लोकांना युवांना आवडतं पावसात जाणं, धबधब्यांवर जाणं, तर आज ते टाळावं अशा प्रकारची मी सर्वांना नागरिकांना विनंती करतो.